खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरकडून एक सराईत गुन्हेगारास 2 गावठी पिस्तल, एक जिवंत काडतुसासह जेरबंद. खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराचे नेमणुकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम सचिन शिंदे रोशन किराणा स्टोअरच्या बाजूला बंदरपाडा कल्याण पश्चिम याचे ताब्यात 2 अग्निशस्त्र व काडतूस आहेत. सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दिनांक 25 जून 2025 रोजी 16:45 वाजता अधिकारी अंमलदार यांचेसह रोशन किराणा स्टोअरच्या बाजूला मोहने रोड बंदरपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी सापळा कारवाई करून दुखापत व अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वय 30 वर्ष, व्यवसाय फळ विक्रेता, राहणार स्वतःचे घर रोशन किराणा स्टोअरच्या बाजूने मोहने रोड बंदरपाडा कल्याण पश्चिम हा कोणता तरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याचे इराद्याने बेकायदेशीररित्या विनापरवाना 2 गावठी पिस्टलचे बनावटचे पिस्तल, एक जिवंत काडतूस असा एकूण 1,05,000 रुपये किमतीचा अग्निशस्त्रांसह मिळून आला, त्यास ताबा देण्यात आले. सदरची कारवाई आशुतोष डुमरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक विनायक घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 2 गुन्हे शाखा ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी सुनील तारमळे, कृष्णा गोरे, भूषण कापडनीस, पोलीस उपनिरी सुहास तावडे, संदीप भोसले इत्यादी होते.